नमो नमः। प्रवाचिका अहंतया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। तृतीयभागस्य नवमी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। राजगडावर राजमाता जिजाबाई चिंतेत होत्या. शास्ताखानाच्या प्रचंड दलाची बातमी त्यांना आधीच समजली होती. फिरंगोजी नरसाळा तातडीने चाकणला रवाना झाले होते. येणाऱ्या शास्ताखानाच्या आक्रमणाला कसे तोंड द्यावे याचा विचार विनिमय करीत असतानाच राजे पन्हाळगडावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात सापडल्याची बातमी राजगडावर आली. संकट सर्व बाजूंनी कोसळू पाहत होते. जिजाबाईंनी प्रथम सर्व गडांना मजबूत राहण्याचे व कोणत्याही परिस्थितीत गड लढविण्याचे हुकूम सोडले. नेताजी पालकर विजापूर भागात धुमाकूळ घालीत होते. सिद्धी जोहरचा वेढा पन्हाळ्यास पडल्याचे ऐकताच नेताजीने एक धाडसी बेत आखला. विजापूर जवळील शहापुरावर त्याने अचानक धाड घातली आणि ते सुंदर शहर मनसोक्त लुटले. आपल्या राजधानीलगतच्या शहरावर आलेला हल्ला पाहून अली आदिलशहा राजधानीच्या रक्षणार्थ सिद्धीस परत बोलावील असा नेताजींचा अंदाज होता. अली आदिलशहाने घाबरून तो निर्णय घेतला होता. तोच हेरांनी बातमी आणली की नेताजीजवळ फार अपुरे सैन्य आहे. त्या बातमीने अली आदिलशहा सावध झाला. त्याने नेताजीचा कावा ओळखला. त्याने खवासखानाला 5,000 सैन्यानिशी नेताजीवर पाठविला. खवासखानाच्या मदतीला गोबळकोंड्याची फौज येऊन मिळाली. एवढ्या मोठ्या फौजेसमोर तुटपुंज्या फौजेचा पाडाव लागला नाही. नेताजींचा बेत हुकला आणि लढाईत पराजय पत्करून त्याला माघार घ्यावी लागली. राजे गडावर अडकले असता सेनापतीचा पराभव ही धक्का देणारी घटना होती. जिजाबाईंना सगळ्या बाजूंनी निराश करणाऱ्या बातम्या येत होत्या. शास्ता खान आपल्या अवाढव्य फौजेनिशी शिरवळला खुद्द राजांच्या राज्यात येऊन पोहोचला होता. शास्ता खानाबरोबर मराठे सरदार सुरजी गायकवाड, दिनकरराव काकडे, खंडागळे, रंभाजी पवार, सर्जेराव खाटगे, कमळाजी गाडे, जसवंतराव कोकाटे हे होते. त्यातच माहूरच्या उदाराम देशमुखांची विधवा पत्नी जी शूर आणि पराक्रमी होती, जिला औरंगजेबाने रायबागन म्हणजे राजव्याघ्री हा किताब दिला होता. ती सुद्धा शास्ताखानाला सामील झाली होती. आणि सर्वांवर कळस म्हणून की काय त्र्यंबकराव भोसले, बाबाजी भोसले, दत्ताजीराव जाधव व शिवाजीराजांचे मामा रुस्तुमराव जाधव हेही आपल्या भाच्याच्या विरुद्ध खानाला जाऊन मिळाले. स्वकीय परकीय बनले. खानाच्या सैन्याला सागराचे रूप आले. हे सारे ऐकून जिजाबाईंच्या जीवाची तगमग झाली. दिवस उलटत होते. जिजाबाईंनी अनेक हेर राजांच्या खबरीसाठी पाठवले, पण एकही वेढा पार करून राजांच्या पर्यंत पोहोचू शकला नाही. जिजाबाई धैर्याने उभ्या राहिल्या. त्यांनी आपल्या होत्या त्या फौजांना गनिमी काव्याने खानाला बेजार करण्याचा हुकूम सोडला. मावळ्याच्या देशमुख देशपांड्यांना तशीच आज्ञापत्रे पाठवली. मराठी सेना उभी राहिली. खानाशी ठिकठिकाणी चकमकी झडू लागल्या. खान शिवापूर सोडून सासवडला गेला. तेथून तो पुण्याला आला आणि खुद्द शिवाजीराजांच्या लाल महालात मुक्काम ठोकून राहिला. मुळामुठेच्या काठी औरस चौरस 1.5 कोस खानाची छावणी पसरली. सिद्धी जोहरच्या वेड्यात राजे सापडून महिने लोटले तरी राजांची काही बातमी नव्हती. हेरांनी आणलेल्या बातम्या जिजाबाईंना बेचैन करीत होत्या. उलटणारा दिवस अधिक संकटात घालणारा उगवत होता. जिजाबाईंनी निश्चय केला. त्यांनी हाताशी जेवढी फौज होती तेवढी गोळा करायला सुरुवात केली. शिलेखान्यातून शस्त्रे काढण्याचा हुकूम दिला. शिवाजीराजांची सुटका करण्यासाठी जिजाबाई जातीनिशी जायला निघाल्या. मंत्रिमंडळ पेचात पडले. मोरोपंतांनी जिजाबाईंना शब्द टाकला. जिजाबाई म्हणाल्या, पंत, आम्हाला का हौस आहे? राजे अपुऱ्या फौजेनिशी पन्हाळ्यात वेढले गेले. खान इकडे बळावतो आहे. जर उद्या खान पन्हाळ्याकडे गेला तर राजांना कोण सोडवेल? मासाहेब, क्षमा असावी, पण एवढ्या अपुऱ्या फौजेनिशी वेढा फोडू धजणं अविचाराचं ठरेल. वाईट काय होईल? जमलं राजे सुखरूप येतील, नाही तर आम्ही खर्ची पडू. हेच ना? आज स्वराज्याला राजांची गरज आहे, मासाहेबांची नाही. मोरोपंत डोळ्यात पाणी आणून म्हणाले, मासाहेब, हे राजांना विचारलं असतं तर त्यांनी उत्तर दिलं असतं. आम्ही देणं अमर्यादा होईल. नेताजी पालकर गडावर येत आहेत ही बातमी आली आणि जिजाबाईंना धीर आला. राजांचे सेनापती नेताजी पालकर आणि सरदार सिद्दीहिलाल जिजाबाईंच्याकडे मुजऱ्याला आले. जिजाबाईंनी विचारले, सेनापती, कुठं मुलतगिरी करून आलात? आदिलशाहीत. खंडणी वसूल केलीत? जारीनं खंडणी आणि लूट गडावर येत आहे. चांगलं केलं. आणि राजांची वार्ता? नेताजीची मान खाली गेली. तो नजर टाळीत म्हणाला, सिद्धी जोहरनं पक्का वेढा घातल्याची बातमी आहे. काय करावं समजत नाही.
ते सोपं आहे, मासाहेब खिन्नपणे हसून म्हणाल्या. जसे सुर्वे सावंत शत्रूला मिळाले तसे तुम्हीही मिळू शकता. आम्हाला हे माहीत होतं, म्हणूनच आम्ही जातीनिशी जौहरवर चालून जायचं ठरवले. मासाहेब, नेताजी, तुम्ही नात्याची माणसं. राजांचा भरवसा म्हणून सेनापती झालात आणि मराठी राज्याचे सेनापती जौहरच्या वेड्याचं कौतुक करतात. जिजाबाई एवढ्या संतापलेल्या केव्हाच कोणी पाहिल्या नव्हत्या. नेताजी, स्वराज्य टिकलं तर सारं टिकेल, पण ते उभं करणं फक्त राजांनाच माहीत आहे. बलवत्तर शत्रूला निधड्या छातीनं धडक देण्याचं सामर्थ्य फक्त त्यांच्याच मनगटात दिसावं, हे आमचं दुर्दैव. त्याच राजांचे सेनापती नेताजी पालकर आणि विश्वासाचे सरदार सिद्दीहिलाल आमच्यापुढे नुसते मनगट चोळीत उभे राहतात. नेताजी, कमरेच्या तलवारीची आणि पालकरांच्या कुळीची तरी आठवण ठेवा. जिजाबाईचा प्रत्येक शब्द नेताजींच्या सिद्दीहिलालच्या वर्मावर बसत होता. नेताजीने आपली तलवार उपसली. तो म्हणाला, मासाहेब, ह्या तलवारीची शपथ घेऊन सांगतो, राजांना सोडवून घेऊन परत येऊ तेव्हाच तोंड दाखवू. त्यासाठी मासाहेबांनी जायची गरज नाही. 2 दिवस गडावर राहून फौजेला विश्रांती देऊन नेताजी पालकर आणि सिद्दीहिलाल आपल्या फौजेनिशी पन्हाळ्याच्या वाटेला लागले. अधुना तृतीय भागस्य दशमी कथा एषा. पन्हाळगडावर सूर्य आला तेव्हा राजे सोमेश्वराचे दर्शन घेऊन बाहेर पडले. बरोबर बाजीप्रभू, गंगाधरपंत, त्र्यंबक भास्कर ही मंडळी होती. राजे अश्वपथकासह सज्जा कोठीकडे जात होते. सारे चुपचाप होते, कोणी काही बोलत नव्हते. राजे सज्जा कोठीजवळ पायउतार झाले. सर्वांसह ते तटावर आले. समोर नेहमीचेच दृश्य होते. पूर्वेचा मंद वारा वाहत होता. तुटलेल्या कड्याखाली गर्द रान पसरले होते. सिद्धीच्या छावण्या मोकळ्या जागेत दिसत होत्या. राजे निश्वास सोडून म्हणाले, त्र्यंबकराव, सिद्दी जौहर चिकाटीचा दिसतो नाही? जी, इतके दिवस झाले, पण वेढा कुठंच सैल होत नाही. उलट दिवसेंदिवस अधिकच आवळला जात आहे. गडावर आज 1000 माणूस आहे. अंबार कोठीची काय हालत आहे त्याची काळजी नाही. भरपूर वरी, नागली, भात आहे म्हणून तितके दिवस गड लढवता येईल. पण राजे, नेताजींची अजून कशी खबर नाही? बाजीप्रभूंनी चिंता व्यक्त केली. बाजी, नेताजी आपले सेनापती आहेत. आम्ही वेढलो गेलो आहोत हे त्यांना माहीत आहे. पण तिकडे शास्ताखान उतरल्याची बातमी होती. नेताजी कोणत्या संकटात आहेत काही समजत नाही. आता फक्त 2च मदतींची आशा आहे. कोणत्या? एक नेताजी आणि दुसरा आपला सदैव पाठीराखा सह्याद्री. सह्याद्री? गंगाधरपंत उद्गारले. हो, त्याच्यावर आमचा सर्व भरीभार आहे. पावसाला आता सुरुवात होईल. अखंड धारा वर्षतील. सिद्दी जौहरच्या फौजेला ते तेवढं मानवायचं नाही. त्र्यंबकराव, दारुगोळा भरपूर आहे ना? राजांनी एकदम विचारले. जी, त्याची उणीव पडायची नाही. मग आम्हालाही वेड्याची चिंता नाही. आपल्या तोफा गडावर सज्ज आहेत. तोवर सिद्दी जौहरला अंतर ठेवूनच बसावं लागेल. त्याच विचारात राजे सज्जा कोठीत विश्रांतीसाठी गेले. पण राजांचा तर्क साफ चुकला. सिद्दी जौहरने गडाला वेढा घालताच आपले 400 पायदळ व एक लहानशी घोडदळाची तुकडी राजापूरच्या इंग्रजांकडे रवाना केली होती. सिद्दी जौहरने तोफा डागणाऱ्या कसबी माणसांची व लांब पल्ल्याच्या तोफांची मागणी केली होती. सिद्धीचा दूत राजापूरला जाताच इंग्रजांनी त्याचे स्वागत केले. त्यांना जौहरच्या वेढ्याचे वृत्त समजलेच होते. तसेच शास्ताखानाची प्रचंड फौज शिवाजीच्या बिमोडासाठी उतरलेली त्यांना ठाऊक होती. आता शिवाजी संपल्यासारखाच होता. उलट व्यापाराची नवीन संधी प्राप्त होत होती. इंग्रजांच्या तोंडाला पाणी सुटले. त्यांनी सिद्दी जौहरची मागणी मान्य केली. मिरजेचा तह इंग्रज विसरले आणि त्या गिफर्डला राजांनी सोडले. तोच गिफर्ड वेलची, मिघहेम यांसारखे तोफखान्याची दर्दी बरोबर घेऊन 2 तोफांसह पन्हाळ्याकडे निघाला. खुद्द रेव्हिंग्टन एक नामी तोफ घेऊन आपल्या साथीदारांसह अणुस्कुरामागे पन्हाळ्यास आला. राजांना याचा पत्ताही नव्हता. एके दिवशी सकाळी राजे सदर महालात असता बाहेर टापांचा आवाज आला. राजांच्या जवळ असलेल्या शिवा न्हाव्याने वर्दी दिली. किल्लेदार आले. किल्लेदार तर मघाच आमचा निरोप घेऊन परकोटाकडे गेले होते. तोच त्र्यंबकरावात आले. राजांनी विचारले, काय झालं? राजे, टोपीकरांनी घात केला. ते सिद्धीला येऊन मिळाले. अशक्य म्हणत राजे उभे राहिले. नाही महाराज, ते सत्य आहे. टोपीकर आपलं निशाण चढवून तोफा डागीत आहेत. चला त्र्यंबकराव, काय प्रकार आहे तो पाहू. राजे पराकोटावर गेले. त्र्यंबकरावाने बोट दाखवले. गंगाधरपंत म्हणाले, टोपीवाले राजापूरकर दिसतात.
त्यात संशय नव्हता. आपले निशाण फडकावीत सिद्धीच्या मदतीने टोपीकर तोफा पुढे आणत होते. राजांचा सारा संताप उफाळून उठला. द्वेषाने मुठी वळल्या क्षणात नेत्र आरक्त बनले. ते म्हणाले, काय बाजी जात आहे? ज्या टोपीवाल्यांना दया दाखवून अवघे 3 मास लोटले नाहीत, ज्यांचा आम्ही जप्त केलेला माल आणि पकडलेला साहेब सोडून दिला, तेच ते वखारवाले आमच्याशी केलेला करार मोडून आज आमच्यावर चालून येतात. राजे भानावर आले. त्यांनी संताप आवरला. क्षणात ते इतके शांत झाले की तो बदल पाहून जवळची माणसे देखील थक्क झाली. राजे हसून म्हणाले, बाजी, बोलून चालून व्यापारी ते सौद्याची चांगली वेळ गाठली. नशिबात असेल तर आपल्याला हा सौदा फार महागात पडला हे त्यांच्या ध्यानी येईल. त्र्यंबकराव, तोफा सज्ज ठेवा. गडावरील प्रत्येक हत्यारी तटाला भिडवा. श्रींची इच्छा असेल तर यातूनही आपण सहज पार पडू. त्याचवेळी टोपीकरांच्या तोफेने धूर ओकला. गोळा तटाजवळ येऊन पडला. परकोटावर फिरंगी बनावटीची काली तोफ सज्ज होती. राजे द्वेषाने म्हणाले, त्र्यंबकराव, कालीचं कौशल्य बघूया, तिला बत्ती द्या. काली गरजत उसळली. टोपीवाल्यांच्या तोफेला गडावरून प्रत्युत्तर गेले. गडावरच्या तोफा आग ओकू लागल्या. गड उंच असल्यामुळे गडाखालील गोळे तटापर्यंत येत नव्हते. त्यासाठी जी जागा हवी होती ती जागा गडावरच्या तोफांच्या माऱ्यात होती. टोपीवाले युद्धात उतरल्याने राजे काळजीत पडले. वेढ्यातून चौफेर फिरत टोपीवाले दुर्बिणीतून गडाची पाहणी करीत होते. गडावरून राजांना त्यांची हालचाल दिसत होती. निरनिराळ्या जागांवरून तोफा डागल्या जात होत्या. राजे आता नुसते पावसाची वाट पाहत होते. पावसाचे वारे वाहू लागले. हवेत गारवा येऊ लागला. आकाशातून पूर्वेकडे ढग सरकू लागले. राजे आनंदले. सिद्दी जोहर हाही तसाच मुरब्बी होता. त्याने पावसाळी छपऱ्या बांधायला सुरुवात केली आणि एके दिवशी आपल्या सैन्यासह नेताजी येत असल्याची बातमी जोहरच्या हेरांनी आणली. शिवाजीचा सेनापती नेताजी चालून येत होता. सिद्दी जोहरने नेताजीचा डाव पुरा ओळखला. नेताजी वेढ्याला कुठेतरी खिंडार पाडील व शिवाजीला त्यातून पळून जायला लावेल. ही संधी लाभू नये म्हणून नेताजी वेढ्याला भिडण्याच्या आतच सिद्धीने आपली एक फौजेची तुकडी नेताजीवर पाठवली आणि वेढ्याला डोळ्यात तेल घालून राहण्याची आज्ञा दिली. राजे गडावरून पाहत होते. नेताजी आला बरोबर सिद्दी हिलाल व त्याचा मुलगा वाहवा हाही होता. नेताजीचा व सिद्दी जोहरच्या सैन्याची गाठ पडली. नेताजीने शर्थ केली पण त्याचे काही चालेना. या दंगलीत वाहवा जखमी होऊन पडला. मुलाला सोडवायला गेलेला सिद्दी हिलाल शत्रू हाती सापडला. नेताजीला पराभूत होऊन पळावे लागले. नेताजींच्या रूपाने राजांची उरली सुरली आशा दूर पळत होती. सूर्य अस्ताला जात होता. खिन्न मनाने राजे उभे होते. एकटक नजरेने अस्ताला जाणारा सूर्य बघत होते. बघता बघता सूर्य क्षितिजावर टेकला. राजांनी अस्ताला जाणाऱ्या सूर्याला हात जोडले. सूर्य झरझर क्षितिजाआड आला. पश्चिमेकडील रंगांची उधळण हळूहळू विरत होती. क्षितिजाला एक छोटासा तांबडा ढग दिसत होता. स्थिर नजरेने त्या ढगाकडे राजे पाहत होते. तो नजरेत येणारा ढगही आता अंधारात मिसळून जाईल आणि काही क्षणातच पश्चिमेची धुसर कडही वाढत्या अंधारात लुप्त होईल. एक दीर्घ निश्वास सोडून राजे वळले. राजे उदास झाले. पावसाने आपली झोड उठवली व सिद्धीचा वेढा रेसभरही हलला नाही. पावसात शत्रूची छावणी भिजत होती. तंबू उडत होते. वादळी वारे वाहत होते. पण सिद्धी कशाला जुमानीत नव्हता. राजांना सुटकेची आशा दिसत नव्हती. निसर्गाने राजांना कुमक केली पण सिद्धी निसर्गावर मात करून उभा ठाकला होता. राजांना मनातून सिद्धीच्या चिकाटीचे कौतुक आणि आपल्या दैवाची कीव वाटत होती. राजांनी निर्णय केला. सिद्धी जोहरशी त्यांनी तहाच्या वाटाघाटी सुरू केल्या. वेड्याकडे थोडीही दुर्लक्ष न करता सिद्धी जोहर राजांनी पुढे केलेल्या तहाला ठोकरीत होता. सिद्धी जोहर एकाच तहाला मान्यता देणे शक्य होते. राजांनी सिद्धी जोहरच्या स्वाधीन होणे. तृतीय भागस्य एकादशी कथा एषा. पावसाच्या अखंड धारा कोसळत होत्या. घोंगावणारा वारा रात्रंदिवस वाढत होता. पानांची सळसळ, पावसाचा आवाज आणि वादळ यात सारा निसर्ग हेलावून गेला होता. चांदण्यांचे दिवस असूनही चांदणे दिसत नव्हते. टेहळणी बुरुजाचे लोक कानाचे डोळे करून गड राखीत होते. जाग देणारे आवाज उठत होते. घोंगावणाऱ्या वाऱ्यात ते आवाज भयान वाटत होते. सिदू हवालदार एकाच पावसाचा भाग चुकवीत उत्तरेच्या तटावरून फिरत होता. अंगावरची इरली पावसात निथळत होती. काही न बोलता सिदू हवालदारामागून दोघे बारगीर जात होते. काहीतरी ढासळल्याचा आवाज अचानक आला. तिघांची पावले थांबली. काही दिसत नव्हते. कान ऐकत होते. घोंगावणाऱ्या वाऱ्याचा आणि उघळणाऱ्या पाण्याचा तेवढा आवाज येत होता.
पावसात कपारीचा दगड निखळला असेल असे समजून सिद्धू परत ताठ झाला. तोच आवाज पुन्हा आला. हुशार! आवाज गडावरून आला नव्हता, आवाज खालून आला होता. पावसाची पर्वा न करता सिद्धूने झटकन इरले फेकले. वाऱ्याच्या तडाख्यात ते तटाखाली उडाले. मागच्यांनी त्याचेच अनुकरण केले. सिद्धूने तलवार उपसली. डोळ्यांवर येणारे पाणी निपटून सिद्धू ऐकू लागला. परत तो अस्पष्ट आवाज कानांवर आला. हुशार! आता मात्र शंका नव्हती. सिद्धू तटावर वाकला. त्याने हाक दिली. कोण हाय? उत्तर आले नाही. परत त्याने जोराने आवाज दिला. अरे कोण हाय? दोर सोडा! खालून आवाज आला. सिद्धूच्या अंगावर भर पावसातही काटा फुलला. त्याने एका बारगिराला चौकीवरचे सैनिक गोळा करायला सांगितले. बघता बघता 5-50 हत्यारबंद गोळा झाले. सिद्धूने एका बारगिराला किल्लेदारांना आणायला पाठवले. बारगीर धावला. खालून परत आवाज आला. दोर टाका, दोर! सिद्धूने कपाळावरचे पाणी निपटले. तटावरून वाकून तो ओरडला. टाकतो, उभा राहा हो! खालचा आवाज बंद झाला. उभ्या पावसात निथळ सारे तटाकडे उभे होते. कोणाला काही सुचत नव्हते. पावसाच्या आणि वाऱ्याच्या आवाजातून कल्पनेचे नवीन आवाज कानांवर पडत होते. तटभागावर सारखी वर्दळ चालू ठेवली होती. तोच किल्लेदार त्र्यंबकराव तिथे आले. सिद्धूने मुजरा करून सांगितले. त्र्यंबकराव म्हणाले, दोर सोडा. चौकी पहाऱ्यातून दोर आणला गेला. दोराचे विटोळे फेकले गेले. सिद्धू ओरडला. दोर आला हो! सारे दोराकडे पाहत होते. सिद्धूच्या हाती दोराचे टोक होते. दोराला हिसके बसताच सिद्धू म्हणाला. दोर पकडला. दोघे बारगीर पुढे झाले. त्यांनी आणि सिद्धूने हाताला तिढे देऊन तटाला पाय देऊन दोर खेचून धरला. दोराला ओढ लागत होती. ओढ वाढत होती. काही वेळ गेला आणि एक हात तटावर पडला. दोघांनी त्या माणसाला वर उचलून घेतले. त्र्यंबकरावांनी विचारले, आणखी कोण आहे? श्वास घेत तो इसम म्हणाला, कोण नाही. त्र्यंबकरावांनी दोर उचलून घ्यायला सांगितले. बुरुजाच्या चौकीवर सारे गेले. पलोते नजीक आले. एक संन्यासी चिंब भिजलेला उभा होता. अनेक ठिकाणी त्याला खरचटले होते. त्र्यंबकरावांनी विचारले, कोण तू? संन्यासी, महाराज. तो संन्यासी म्हणाला, गडावर का आलास? भिक्षेसाठी महाराज. आणि वेढ्यातून कोणी सोडलं? समर्थ कृपा. नीट बोलतोस का? त्र्यंबकराव चिडले. रागावू नका. गरीब संन्यासी मी, साधू माणूस. मला राजांच्या समोर हजर करा. तर मानकरीस तू. राजे सुखी झालेत. राजांना उठवा. नाहीतर काय? राजे उद्या रागवतील आपल्यावर. मी फार थकलोय. राजांच्याकडे मला घेऊन चला. संन्याशाच्या शांत उद्गारांनी त्र्यंबकरावांना काय करावे ते सुचेना. ते म्हणाले, ठीक आहे. संन्याशाचे हात मागे बांधले गेले. सारे वाड्याकडे चालू लागले. राजांना जागे करण्यात आले. एवढ्या अपरात्री जागे करण्यात आल्यामुळे राजे ताड करून पलंगावरून उतरले. त्यांनी विचारले, काय झालं? हुजऱ्या म्हणाला, किल्लेदार आलेत. पाठव त्यांना. किल्लेदार आत आले. राजांना म्हणाले, एक संन्यासी गडावर आला आहे. कसा आला? राजांनी करड्या आवाजात विचारले. तटाखालून आवाज येत होता. पहारेकऱ्यांनी तो ऐकला. दोर फेकून वर घेतला. काही सांगत नाही. कुठं आहे? आणला आहे. आज्ञा होईल तर आमच्यासमोर हजर करा. संन्यासी आणला गेला. संन्याशाला पाहताच राजांची चर्या बदलली. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. राजे म्हणाले, त्याचे हात सोडा. पण महाराज, त्र्यंबकराव म्हणाले, हात सोडा. साधू संतांना कोणी बांधतं का? संन्याशाचे हात सोडले गेले. राजे म्हणाले, त्र्यंबकराव तुम्ही जा. कपडे बदलून घ्या. आम्ही पाहतो. त्र्यंबकराव मुजरा करून गेले. ओल्या अंगाने निथळत असलेल्या संन्याशाला मिठी मारीत राजे म्हणाले, अरे महादेवा, अक्षरशः देवासारखा अवतरलास. थांब. राजांनी आत जाऊन आपली संदूक उघडली. तिथून आपले कपडे काढून महादेवापुढे करीत ते म्हणाले, प्रथम कपडे बदल. नको महाराज, तो म्हणाला. अरे, तुझं खरचटलेलं अंग, भिजलेले कपडे, थंडीनं कुडकुडतोस. अरे, सरळ बोलता तरी यायला हवं ना. घाल ते कपडे. आमची आज्ञा आहे. तोवर आम्ही आलो. राजे बाहेर गेले. देवडीवरचे पहारेकरी गडबडीने उठून उभे राहिले. राजे म्हणाले, देवडीवरच्या धुमीवर जाळ करा. राजे परत आपल्या महाली आले. महादेवाने कपडे घातले होते. तो संकोचला होता. राजे हसले. त्याचा हात धरून राजे म्हणाले, चल. महादेवाला घेऊन राजे देवडीवर आले. नाईक अदबीने उभा होता. राजे म्हणाले, नाईक, तुमचं घोंगडं धुमीजवळ टाका. आम्ही जरा शेकत बसतो. नाईकाने आपले घोंगडे धुमीजवळ टाकले. राजे म्हणाले, नाईक, पहारेकरी बाहेर उभे करा. आत कुणालाही सोडू नका. जी.
नाईक जाताच राजे घोंगड्यावर बसले. धुमेतील बाभळीची गाठ जळत होती. नवी बारीक लाकडी तीवर रचली होती. धूर धुमसत होता. हाताला धरून राजांनी महादेवाला जवळ बसवून घेतले. छपरावर पावसाच्या सरी कोसळत होत्या. पागळीचे पाणी चौकात पडत होते. काय महादेवा, सांग आता, राजे म्हणाले. महाराज, गडावर माँसाहेब महाराज काळजीत आहेत. शास्ताखानानं पुण्यात आपल्या लाल महालात ठाणं दिलं आहे. खालचा मुलूक लुटला आहे आणि किल्ले मजबूत आहेत. चाकणला त्यानं वेढा दिला आहे. फिरंगोजी गड लढवित आहेत. आपण वेढ्यात गुंतलात. माँसाहेबांना काही सुचेना. खुद्द माँसाहेब महाराज फौज घेऊन निघाल्या. हो, नेताजी आले. त्यांनी माँसाहेबांना रोखलं. धुमी पेटली होती. लहान लहान ज्वाळा उफाळत होत्या. राजे हात शेकीत होते. राजे म्हणाले, घार आकाशात फिरते, पण तिचं लक्ष पिलाकडे असतं. इथं सगळंच उरफाट झालं. आम्ही भराऱ्या मारतो आहो आणि माँसाहेबांना ते गडावरून पाहावं लागतं आहे. काय वाटत असेल त्यांना, सांग. नेताजी हरले. ते आम्ही पाहिलं. त्यांचा नाईलाज झाला. पण तू कसा आलास? माँसाहेबांनी अनेक नजरबाज पाठवले, पण कुणाचं काही चाललं नाही. सिद्धी, जोहर, संन्यासी, बैरागी, फकीर कुणालाच जागा देत नाही. वेढा मजबूत आहे. दिवसातून एक वेळ तरी भर पावसातून सुद्धा सबंध वेढा फिरतो. पण तू कसा आलास? मी येत असता कोकणातली सुरव्यांची तुकडी वेड्यात सामील व्हायला जात होती. साताऱ्याजवळ गाठ पडली. 50 होऊन देऊन त्यांना फितवलं. त्यांच्यातल्याच एक म्हणून मी तळावर आलो. शाब्बास, महिनाभर तळावर आहे, पण संधी मिळेना. नशिबानं एक जागा गावली. सगळीकडे बोलवा होता की शिवाजीराजे सिद्धीला शरण जाणार. धीर धरेना. मग काल रात्री हिय्या केला आणि रातीच निघालो. मग संन्यासी केव्हा झालास? येताना हेच कपडे करून आलो. साताऱ्याला बारगीर झालो. कफनी जवळ होती. विचार केला, गावलं तर वाढाचार लागायचा. तेव्हा परत राती कफनी चढवली आणि आलो. धन्य तुझी महादेव, आलास. ती वाट कशी आहे? उत्तरेची घळण हाय नवं. तिथं 2 मेट्या जरा पातळ हाईल. किती अंतरावर भेटी आहेत? 150 कदमांवर तरी असल. राजे हसले. म्हणाले, तिला पातळ म्हणतोस? बाकीच्या मेटी 50 पावलांवर आहेत. हाताला हात लावून वेढा उभा आहे. तेवढी एकच जागा हाय. मेटकरी लई तर 30 असतील. ठीक आहे, उद्या विचार करू. थकलास, झोप आता. राजे उठले तेव्हा शेकोटी पुरी पेटली होती. ज्वाला जिभल्या चाटीत वर उफाळत होत्या. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन्मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.